तुमचा वीक पॉइंट तुम्हाला काहीतरी अचीव्ह करण्यापासून थांबवतोय, तर ही गोष्ट तुमच्यासाठी आहे. शाळेच्या स्पोर्ट्स पिरियडमध्ये सगळे मुलं पटांगणावर, प्लेग्राऊंडवर जाऊन सगळे गेम्स खेळायचे. पण एकच मुलगा, प्रभू, एका कोपऱ्यात जाऊन उदास बसलेला असायचा. कारण त्याला डावा हात नव्हता आणि म्हणून कोणीही त्याला आपल्यासोबत खेळायला घेत नव्हतं. शाळेमध्ये जेव्हा नवीन स्पोर्ट्स टीचर आले, तेव्हा त्यांनी त्या उदास बसलेल्या प्रभूला विचारलं, तुला कोणता खेळ शिकायचा आहे? तेव्हा लगेच प्रभूने उत्तर दिलं, सर मला टायकोंडो शिकायची प्रचंड इच्छा आहे. सर त्याला म्हणाले, उद्यापासून माझ्याकडे ये, मी तुला शिकवेन. दुसऱ्या दिवशी जेव्हा प्रभू त्यांच्याकडे गेला, तेव्हा सरांनी त्याला एकच मूव्ह शिकवली. 6 महिने एकच मूव्ह. जेव्हा प्रभू स्पर्धांमध्ये उतरला, तेव्हा तो सगळ्या स्पर्धा जिंकत गेला, फक्त एका मूव्हच्या भरोशावर. जेव्हा तो इंटरनॅशनल फायनल्स मध्ये पोहोचला, तेव्हा त्याचा प्रतिस्पर्धी हा चॅम्पियन होता, धिप्पाड होता, त्याच्यापेक्षा दुपटीने ताकदवर होता. आणि तरीही प्रभूने ती स्पर्धा सुद्धा जिंकली. सर, हे सगळं कसं झालं? तेव्हा सरांनी त्यावर त्याला उत्तर दिलं, बेटा, जी मूव्ह मी तुला शिकवली आहे ती मोठ्या मोठ्या मास्टर्सला शिकायला वर्ष लागतात. आणि त्या मूव्हचा डिफेन्स फक्त डावा हात धरूनच केला जातो. तुझा सगळ्यात मोठा वीक पॉइंट तुझी स्ट्रेंथ बनला. येस, नथिंग इज इम्पॉसिबल. हा व्हिडिओ तुमच्या त्या सगळ्या फ्रेंड्सला पाठवा ज्यांना त्यांचा वीक पॉइंट काहीतरी अचीव्ह करण्यापासून थांबवतोय. थिंक अबाउट इट.